नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत यश मिळवलं। कुठे स्वबळावर तर कुठे युतीत जसं शक्य तसं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला। भाजपचा राज्यभर झंझावात दिसून आला। मात्र एक महापालिका अशी आहे ज्यात भाजपला यश मिळणार नाही, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप आधीच मालेगाव शहराचा उल्लेख केला होता। घडलंही तसंच। मालेगावमध्ये 35 जागांसह इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष बनला आणि MIMने 21 जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला। पण राज्यभर सत्ता हवी असलेल्या भाजपला इथे फक्त 2 जागा कशा मिळाल्या? वर्षभरापूर्वी उदयास आलेल्या इस्लाम पार्टीला 35 जागा निवडून आणायला कसं जमलं? इस्लामिक पार्टीचा मालेगाव पॅटर्न आहे काय? भविष्यात भाजप मालेगावात स्ट्रॉंग व्हावी यासाठी भाजपचा काय प्लॅन आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्लाम पक्षाला बहुमत नसल्यामुळे मालेगावमध्ये महापौर कोणाचा होणार? सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिम समाजाचं प्रमाण 11.56% असलं तरी मालेगावमध्ये त्याची संख्या 78% आहे। त्यामुळे शहराच्या राजकारणात या समुदायाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरताना दिसून येते। मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील अशा मोजक्या मतदारसंघांपैकी एक आहे जिथून स्वातंत्र्यानंतर सातत्याने मुस्लिम आमदार निवडून येत आहेत। गेल्या अनेक दशकांपर्यंत मालेगावचे राजकारण 2 प्रभावशाली कुटुंबांभोवती फिरत होतं। समाजवादी नेते निहाल अहमद यांनी जनता दल पक्षाचे आमदार म्हणून तब्बल 5 वेळा मालेगावचं प्रतिनिधित्व केलं। तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते शेख रशीद यांच्या कुटुंबियांनी 2 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला होता। निहाल अहमद आणि शेख रशीद यांनी अनेकदा पक्ष बदलले असले तरीही महानगरपालिका आणि विधानसभेच्या राजकारणाची सूत्र या 2 कुटुंबांच्या हाती राहिली होती। 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोटानंतर या राजकीय समीकरणात बदल झाला। या घटनेनंतर धार्मिक नेते मुफ्ती इस्माईल यांनी थेट सक्रिय राजकारणात प्रवेश केला। 2009 मध्ये कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा पाठिंबा न घेता त्यांनी स्वबळावर पहिल्यांदा निवडणूक जिंकली। त्यानंतर कौमी महाज या जन आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय पाया मजबूत केला। अखेर 2019 मध्ये इस्माईल यांनी असुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षात प्रवेश केला आणि मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ जिंकण्यात यश मिळवलं। इकडे माजी आमदार शेख रशीद यांचे पुत्र शेख आसिफ यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला होता। मालेगावचे महापौर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी ही मोठी झेप घेतली होती। मात्र 2022 मध्ये प्रदेश नेतृत्वाशी असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर काही काळ त्यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पण पक्षातील फुटीनंतर आसिफ राष्ट्रवादीतूनही बाहेर पडले। 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेख आसिफ यांनी इस्लाम या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली। राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून विधानांच्या माध्यमातून इस्लामवर सतत हल्ले होत आहेत। त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच पक्षाची स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यावेळी आसिफ यांच्या इस्लाम पक्षाची मोठी चर्चा झाली होती। मात्र तरीही विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता। मालेगावचं राजकारण नेहमीच व्यावहारिक युतीसाठी ओळखलं जातं, जिथे अनेकदा विचारधारेच्या पलीकडे जाऊन तडजोडी केल्या जातात। 2017 मध्ये इथल्या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने चक्क एक संध शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली होती। याच राजकीय पार्श्वभूमीचा विचार करत शेख आसिफ यांनी यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती केली आणि सर्वाधिक 35 जागा जिंकण्यात यश मिळवलं। दुसरीकडे MIMला 21 जागा, शिवसेनेला 18 जागा तर भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं। मालेगावच्या या निकालामुळे राज्यभरात एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे मुस्लिम लोक आता फक्त मुस्लिम पार्ट्यांनाच मतदान करतायत का? कारण महापालिका निवडणुकीत मालेगावात 70% जागा इस्लाम आणि MIM पक्षाला मिळाल्या। हा वोट शेअर काँग्रेसला, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या भाजपला किंवा तिसरा पर्याय असलेल्या ठाकरे बंधूंना का मिळाला नाही? तर याचं कारण समोर येतं भाजपचा हिंदुत्ववादी अजेंडा, ठाकरेंचा निवडणुकीतला मराठी अस्मितेचा मुद्दा आणि काँग्रेसने गेल्या काही वर्षात मुस्लिम समाजात गमावलेला विश्वास। या व्यतिरिक्त मालेगावकरांनी इस्लाम पार्टीला निवडलं। याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे या पक्षाचं इस्लाम हे नाव। खरं तर इस्लाम हा या पार्टीचा शॉर्ट फॉर्म आहे। या पक्षाचं पूर्ण नाव आहे इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र। पण इस्लाम म्हटलं की हा पक्ष मुस्लिमांसाठी आहे असा स्पष्ट संदेश जातो। मतदानात आणि निकालात नाव इस्लाम पक्ष असल्याचा फायदा या पार्टीला झाल्याचं बोललं जातंय। आता भाजपला इथे यश का नाही मिळालं? तर भाजपला आधीच अंदाज होता की मालेगावात भाजपची सत्ता येणार नाही, पण याचाही भाजपने फायदा करून घेतला। यासाठी भाजपकडून किरीट सोमय्या हा फॅक्टर अचूकपणे वापरण्यात आला। गेले काही महिने माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने मालेगावला जात होते। शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात असा आरोप करून जात होते। वास्तवात इथे एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही। मात्र सोमय्या यांचा गाजावाजा थांबला नव्हता।
या निमित्ताने बोगस आधार कार्ड आणि कागदपत्रांचा मुद्दा गाजला. विशेष पोलीस महानिरीक्षकांची एसआयटी तपासणीसाठी नियुक्त करण्यात आली. तहसीलदारांसह महापालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. भाजपच्या या राजकारणाला एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती फारसा विरोध करू शकले नाही. मात्र राजकीय संधी ओळखून माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यावर जोरदार आंदोलन केलं. गावच्या नागरिकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले आणि भाजप विरोधात बोलत राहिले. त्याचा देखील फायदा त्यांना निवडणुकीच्या निकालात झाला. 2017ला भाजपचे इथून 9 नगरसेवक निवडून आलेले, पण यंदा मात्र भाजप थेट 2 वर आली. भाजपचा आकडा कमी झाला असला तरी ज्यांची वोट बँक मुळात दलित मुस्लिम आहे त्या काँग्रेसला इस्लामिक पार्टीने मोठा दणका दिलाय. 2017ला 28 नगरसेवक असणारी काँग्रेस आता थेट 3 वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला होणारं मुस्लिम मतदान आता मुस्लिम धार्जिन राजकारण करणाऱ्या पक्षांकडे होते हे स्पष्ट होते. 29 महानगरपालिकांच्या निकालात देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला डॅमेज करून एमआयएम राज्यभरात 120+ नगरसेवक निवडून आणलेत. त्यामुळे इस्लामिक पार्टीने सगळ्यात मोठं डॅमेज केलंय ते काँग्रेसलाच. आता मालेगावमध्ये इस्लाम पार्टीला 35 जागा मिळाल्या असल्या तरी बहुमत मिळालं नाही. त्यामुळे मालेगावचा महापौर कोण होणार हा प्रश्न आहेच. तर शिंदे सेनेकडून एमआयएमला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा प्रस्ताव होता, पण आम्ही त्याला नकार दिल्याचा दावा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलाय. त्यामुळे शिंदे सेनेला इथे सत्ता स्थापन करता येणार नाही. इस्लाम पार्टी आणि एमआयएम मध्ये बोलणी झाल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून पुढे आल्या, पण काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही. इस्लाम पार्टीने बिनशर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे काँग्रेसने आज इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर करून सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केलाय. समाजवादी पार्टीने यापूर्वीच इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर केलाय. यामुळे इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पक्षाचे 5 आणि काँग्रेसचे 3 असे तिन्ही पक्षांचे मिळून 43 नगरसेवक झाले. त्यामुळे त्यांनी बहुमताचा आकडा काठावर गाठलाय. यामुळे मालेगाव महापालिकेत कोणाची सत्ता येणार हा प्रश्न निकाली लागलाय. अवघ्या 3 जागा असतानाही एमआयएम आणि शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने हा डाव टाकलाय असं बोलले जाते. पण इस्लाम पक्षाला मोठं करण्यात भाजपचाच डाव असल्याची चर्चा देखील सध्या मालेगावात होते. इस्लाम पार्टी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असले तर भविष्यात मुस्लिम मतांचं विभाजन या दोघांमध्ये होऊन काँग्रेसला याचा फटका बसावा आणि भाजपला फायदा मिळावा असा भाजपचा डाव आहे. इस्लाम पार्टी हा पक्ष नुकताच अस्तित्वात आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम या पक्षाच्या विरोधात त्यांना भूमिका घ्यावी लागेल. यातील कोणत्याही एका पक्षाने लोकसभेला उमेदवार दिल्यास भाजपचा फायदा होऊ शकतो. गेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव अवघ्या 3000 मतांनी विजयी झाल्या होत्या. हेच कॅल्क्युलेशन विचारात घेऊन मालेगाव शहरातील एमआयएम आणि इस्लाम या 2 पक्षांमध्ये जास्तीत जास्त वाद कसा पेटेल असा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. भाजपच्या या खेळीमुळे पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.